वाघेची समाधी काय मला एक कळत नाही हो. छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सोडून 1680ला गेले. 1630चा त्यांचा जन्म, 1680ला ते गेले. आता हा सगळा काळ 80ला गेल्यानंतर आता आपण 2025 मध्ये का असे जुने मुद्दे कुठले तरी काढले जात आहेत. आता ही समाधी काय आज आहे का? त्याच्यावर संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकार्य चव्हाण साहेबांनी आणला. चव्हाण साहेबांच्या पासून आत्ताच्या देवेंद्रजींच्या पर्यंत एवढ्या वेगवेगळ्या मान्यवरांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं. अनेक पंतप्रधान आपल्या रायगडला येऊन गेले, अनेक राष्ट्रपती रायगडला येऊन गेले, अनेक वेगवेगळे राजकीय नेते येऊन गेले. आता मधीच कुठले ना कुठले मुद्दे काढले जातात. त्या मुद्दा मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण माझं स्वतःचं मत असं आहे की ज्याच्यातून नवीन प्रश्न निर्माण होतील. आज आपल्या सगळ्यांच्या समोर जगाच्या, देशाच्या, राज्याच्या समोर AIचा प्रश्न आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता. बजेटमध्ये देखील मी त्याच्या संदर्भात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्याबद्दल बोललेलो आहे. आपण बजेटमध्ये तरतूद केलेली आहे. ॲग्रिकल्चर कृषी क्षेत्रामध्ये देखील त्या रस्त्याने गेल्याशिवाय गत्यंतर नाही. त्याशिवाय माझ्या शेतकऱ्याची पाण्याची बचत होऊ शकत नाही, खताची बचत होऊ शकत नाही, उत्पादन वाढ होऊ शकत नाही आणि जमिनीचा पोत पण चांगला राहू शकत नाही. हे असे अनेक कंगोरे त्याला आहेत. त्याच्यामुळे ह्या गोष्टीला आम्ही महत्त्व देतोय. त्याच्याकरता लवकर काही कॉन्फरन्स घेता येईल का? काही बाबतीमध्ये त्याचं संशोधन मोठ्या प्रमाणावर झालं आहे. मोठ्या मोठ्या कंपन्या त्याच्यामध्ये उतरलेल्या आहेत आणि त्या रस्त्याने कसं आमचा कापूस, सोयाबीन, ऊस, केळी, वेगवेगळ्या फळबागा, धान अशी वेगवेगळी पिकं घेणारा, इव्हन कांदा असा पिकं घेणारा आपला महाराष्ट्रातला शेतकरी आहे, त्याला कशी मदत होईल. आणि त्याच्यातून हे जे आपल्याला ऐकावं लागतं, वाचायला मिळतं की बाबा शेतकऱ्यांनी इथं नावमेद होऊन आत्महत्या केली, त्यांनी आत्महत्येपासून त्याला परावृत्त करणं आणि त्याचं शेतीवाडी, त्याचं कुटुंब व्यवस्थितपणे चालेल आणि त्याच्या मुलाबाळांचं लग्नकार्य आणि शिक्षण व्यवस्थितपणे होईल, अशा या सगळ्या गोष्टी त्याच्यातनं भागवल्या जाऊ शकतात. आणि त्यामुळं जगाने पण हे तंत्रज्ञान एक्सेप्ट केलेलं आहे. हे फक्त मी उदाहरणाखातर शेतीचं सांगितलं, पण ते सगळ्या क्षेत्रात आहे. काल पण एक चर्चा आमच्या इथं आंबेगाव मंचरला झाली. सगळे पत्रकार मित्र होते तिथं. पत्रकारांनी पण, वेगवेगळ्या संपादकांनी पण तिथं सूतोवाच केला की ह्याच्यामध्ये पण AIचा वापर त्या ठिकाणी केला गेला पाहिजे. असं कुठलं क्षेत्र आता मला नाही वाटत राहील की ज्याच्यात आता AIचा वापर नाही आहे. काळानुरूप आपलं बदलायचं असतं आणि तसे निर्णय घ्यायचे असतात, तसं सर्वांना पुढं घेऊन जायचं असतं. पण आपण मधून बघतो कुणी काहीतरी नवीन एखादा वक्तव्य करतं आणि मग तेवढ्यापुरतंच चर्चा सुरू होती. वास्तविक ती या चर्चेच्या पेक्षा आज तरुणींना रोजगार देणं, उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी येणं. आम्ही आता टाटा ट्रस्ट यांच्याबरोबर टायअप केलेलं आहे. आपण इनोव्हेशन सेंटर काढतोय. 165 कोटी रुपये साधारण टाटा घालतं. 30-35 कोटी रुपये त्या जिल्ह्याला टाकावे लागतात. तर आम्ही पहिलं गडचिरोलीला सुरू केलं आहे, चंद्रपूरला सुरू केलं आहे, परवा मी रत्नागिरीला भूमिपूजन केलं आहे. आपण आता शिर्डीला करतो आहे आणि आपल्या मराठवाड्यामध्ये छत्रपती बीड आणि नांदेड, काल मी नांदेडला होतो, तिथंही करायचा आमचा मानस आहे. मी आता शिरसाटांशी पण बोलणार आहे, अधिकाऱ्यांना पण सांगणार आहे. साधारण कमीत कमी 1 ते 2 एकर जागा लागते आणि मी सांगितलं साधारण 195 कोटी रुपयाची त्याच्यात गुंतवणूक केली आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून दिलं, मशीन्स वगैरे. तर आता आर्ट्स, सायन्स, कॉमर्ससारखं शिक्षण घेऊन आमच्या मुलामुलींना नोकऱ्या पाहिजे तेवढ्या उपलब्ध होत नाही.
म्हणून कौशल्य विकास हा जो कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे कुठल्या कोर्सेसचं ट्रेनिंग देण्याची गरज आहे ते टाटाच्या बरोबर टायअप करून आम्ही आपल्या